काय हो, तरी मी किती पन्न्या जमा करू करू ठेवतो. मला माहित आहे ना कॅरी बॅगचं काम पडते म्हणून. पण कुठं गेलं काय माहित माझं कॅरी बॅगचं ते पन्न्या आहे ना बरोबर त्याच्यात असतात सगळ्या. ऐन वेळेवर ना एक नाही दिसत नाही तेव्हा जागोजागी पन्न्या पडेल दिसतात मला. हेट बाई, एखादी एखादी कॅरी बॅग दिसून नाही राहिली. इकडे तर ठेवली होती मी या दाराच्या मागे असतात ना. आता मला काल का परत दिवशीच दिसली होती, मला त्या सकाळीच दिसली मला हिरव्या रंगाची ते पन्नी. आता ते एक नाही दिसून राहिले, कुठं गेली काय माहित. इथंच आहे वाटते, काय जाय मी तिकडे. हेट माय मोहिनी. मोहिनी, काय हुसकून राहिली तू मगाची? मम्मी मला एक कॅरी बॅग पाहिजे. एक कॅरी बॅग दिसून नाही राहिली. मी इथं ते कॅरी बॅगची थैली ठेवलेली आहे ना, त्यात सगळ्या जमा केलेल्या असतात. कुठे ठेवली ते थैली? तुम्ही घेतली का, उचलली का? याच तर ड्रॉवर मध्ये ठेवत जाऊ मी ते. काही आणलं त्याच्यासोबत कॅरी बॅग आणली की ते त्याच्यात घालून देतो, म्हणजे असं ऐनवेळी कामात पडते. आता एक नाही दिसून राहिली मला, का माहित अशी नव्हता ती. मी काय हात लावतो व मला काय करा लागते त्याचं. थैल्याची तर थैलीच तर करेल आहे माय. तेच अशी ना कुठे मला नाही माहित. माय पापड कोण काढले? डबा घासायला काढला का? आणि तसेच ठेवले बा. तसेच ठेवले. एखाद्या दुसऱ्या डब्यात ठेवा लागत होते, नाही तर मग त्या मोठ्या गंजात ठेवा लागत होते. धरले न वट्यावर काढून ठेवले तसेच. डबा आता तो घासला होता बाई दिवाळीच्या वक्ती पापडाचा. आता डबल काले काढलं? या वातावरणाने खराब होतात ना. नाही, डबा नाही काढला ना घासायले, पापडच काढले. सांग काय करा मग, डबा घासायला नाही काढला ते पापड काले वर काढून ठेवले. दुसऱ्या लाय ना डब्यात भरतं काही खाली. नाही नाही, ते प्रीतीले देतो म्हटलं. कोणाले? मनुबाईले. मनुबाई कालच म्हणे म्हणे पापड गिपड आहेत का म्हणे, असतील तर दे जा बरं बाई जरशे. म्हटलं आता काल नाहीत म्हटलं, वर काढेल नाहीत म्हटलं बाई, आता वदर आहे डब्बा, काढला की दिल म्हटलं. म्हणून मग रवी होते तर रवी जवळून काढून घेतला. मग घरच्यासाठी खालच्या डब्यात काढून घेतले आणि तिचे पापड काढून ठेवले. तिच्यासाठी कॅरी बॅग शोधून राहिली मी, म्हटलं कॅरी बॅग मध्ये भरून ठेवतो, आली की देऊन त्याला जाते. भांडे नेऊन ठेवले मी सगळे बाहेर, आज आलीच नाही अजून. माय बाय 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 बाय, एवढे पापड? माय मोहिनी, काही डोकसं नाही का? आ? एवढे पापड देते का? मग कोणा पापड मागतले तर 20-25 द्या. हे एवढे मोठे 2 किलोचे पापड आहेत नाही. जाऊ द्या ना मम्मी, कोणाला दिलं तर चांगलंच द्या. आता इतकुस तितकुस काय देता? तिच्या घरी कमीत कमी खाल्लं तर गेले पाहिजेत. लेकर आहेत म्हणे लहान लहान, सकाळी डब्याले मग भाजी नसली की पापडाची चटणी घेते देत म्हणे भाजून. अबो माय बाय, मग लेकरू असोत का बाकरू असोत, तो 2-2 किलोचे पापड भांडेवाल्या बाईले देशील तो कसं पुरीन व? लाटाच्या बाबतीत भल्लं जीवार येते तुमच्या. एवढे पापड देत असतात का माय बाई? ठेवून देते अंदर. 25 पापड दे, 25 लय झाला. विचार ना ज्योतीले काही देते का तर. अव माय बाई, तशा गोड बोल्या बाया असतात त्या, गोड बोलू बोलू घेऊन जातील जोडून, हे द्या बाई ते द्या बाई, पैसे देतो ना बस झाले. तू तर कमालच आहे माय बाई, एवढे मोठे पापड काढले. मी म्हणून राहिली बाय डबाच रिकामा केला तुझ्या घाशाले. दे अंदर घालून ते, तुलेच भली मागते होते काही काही. मम्मी मी तिला म्हटलं ना देतो म्हणून, देऊ द्या ना आता, काय होऊन राहिलं पापडानं. मॅट पोरी पापडानं काही नाही होत. काल त्या तिला शेव्या दिल्या, मला काय दिसले नाहीत का? एवढी मोठी थैली भरून दिली शेव्याची. तुला काही समजते की नाही मोहिनी? का फुकट घासून राहिली का ते भांडे आपल्या घरी? शिल्लक मजुरी घेऊन राहिली म्हणलं. त्या ज्योतीच्या घरी विचारलं मी, 600 रुपये घेते, आपल्या घरी 800 रुपये घेऊन राहिली ते महिना. आणि वधरून हे काल देऊन राहिली मग तिले काही भी. खाली एवढ्या मोठ्या शेव्या दिल्या, ध्यानच होतं त्यांना जाऊ दे द्यायला. आता आज लगे पापडी, सकाळी कुरवड्या, मग वळ्या, मग तिथंच वाळून करत जाय उन्हाळ्याची. तू घरचं काही करूच नको जात जो, तुला मनुबाईच करत जाय मग उन्हाळ्याभर वाळवण भरून ठेवते. काही नाही रा, तुले बरे ते चोपडून राहिली मोहिनी. तुले ना कोणी गंडावते, कोणी जरस बाई बाई केलं की झालं देठून ते. मी आता हो म्हटलं तिले. मम्मी मी आता तिला म्हटलं होतं की हात माघारी देईन. मा सासूला माग म्हणा देईन, माघारी आहेत तर मग देईन. काल शेवया दिल्या एवढ्या मोठ्या, बस झालं. अति एखादा मानून नसतात देत. 2 दिवस झाले नाही भांडे घासायला येणं सुरू केलं त्या बाईनं, आणि त्या लावलंय देणं सुरू. द्यायला म्हणाय नाही, पण काही जरसं घ्या ना, दे अंदर ठेवून ते पापड. काय म्हणलं तू वहिनी? तुमच्या भावानं डबल पंख्याचं सुरू केलं नाही? काय आलता मुरली? आ हो काल आलता ना,
हो डबल सुरू केलं. बंद म्हणजे आता ते पोरग झालं ना त्याने त्यापासून जसं मग बंद झाल्यासारखं झालं तर समजा. माय भावजाईच्या होय नाही ना, मग आता लेकराला पाहिन का कसं करीन, बायत पण झाल्यावर होती का माय हा? तरी बी लय हरपय आहे बाई माय भावजाई, त्या उलसा गाराम नाही केला. आता तिनं सुरू करायला लावलं. हो लय धंद्याची आहे माय भावजाई. सत्ता पण घेता येते. हो कोण घरात भरू नाही लागल्या पन्न्यात एकली भरते, रातभर जागते आणि पन्न्या भरते. हो ना माय बाई, पाहिली ना मी तुमची भावजाई. तुमच्या घरी आली ताकती पाहिली नाही तर काय तर पाहिली माय बाई. लाईनी नाही एवढी कामाची नाही, मोठी साजरी आहे कामाची. लाईनीले गरजच काय, नोकरीवाल्याची आहे ती बायको नाही. आणि मोठ्या लोकांची पोरगी आहे ना काय, तिची बाबाही काय नोकरीवर होते ना काय. ही मोठी गरीबाची आहे नाही. गरीबाची न मोठ्या लोकांची गोट नाही, कामाची गोट सांगून राहिली मी तुम्हाला. एखादी बाई आमचीच हरपय असते, आमचीच मेहनती असते. मग ती गरीबाची असो का श्रीमंताची पोरगी असो. नाही तर एखादी श्रीमंताची असले तरी ऐदी असतात आणि गरीबाची असले त्याच्यापेक्षा ऐदी असतात. ते नाही म्हणून राहिली मी तुम्हाला. पण माई मोठी भावजय लय कामाची आहे म्हणलं, असं सांगून राहिली तुम्हाला. तेवढी माई लायनी भावजय नाही एवढी कामाची. आता तसं म्हणसान तर तिला कामही नाही माय, तुम्ही म्हणतात असं. हो तिचा नवरा आहे नोकरीवर हाय, घरी बापाच्या घरी मोठे लोक आहे ना. नाही तिचे बाबा नोकरीवर नव्हते, ते त्याच्या घरी बिझनेसच आहे बाई. ते फॅक्टरी आहेत ना तिच्या भावाच्या. माय बाई व असं काय. हो का. हो तुमचा लहाना भाऊ साजरा कमावते ना. हे मोठ्या याचं जर डामडोल डामडोलपणा चालतेच नाही. काय होते काय, माणसाच्या हाती आहे बाईचं जीवन. हा माणूस जसं मेहनत करते, जसं पैसे कमावते, किंवा मग कसा साजरा राहते, त्याच्यावर बाईचं जीवनातलं सुख दुःख आराम सुखसोयी हे सबंध जसं माणसाच्या हातातच असते नाही. जसं आता पहा बरं तुमच्या देराणीले हाय का काही त्रास मला. हा सबन मोठ्या लोकांच्या घरीची बाईली एवढं सुख नशी तेवढं सुख तुमची देराणी बघते. हा पा सकाळून पासून संध्याकाळ होत आली पण उठली नाही. हा एवढं सुख आहे का कोणाचं. कोणी म्हणाले नाही बोलायले नाही, काही नाही. करशील तर कर धंदा, नाही करशील तर नको करू. एक टाइम स्वयंपाक केला की आम्ही 2 टाइम खातो, काय म्हणत नाही. एवढं सुख आहे का वहिनी. हा 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 बस झाला, समजलं समजलं. एवढी काही कळ अळानी नाही मी कळते मले बी. हा सकाळून पासून बसली नाही होती मी माय पाव. हा आता तर आल्या त्या बाई, घंटाभर गोष्टी करून राहिल्या तर बसली त्या बाई जोड. पहा ना तुमच्या देराच्या पोटात कसं दुखते. जशी काही मी धंदा नाही करत, हो हेच करतात धंदा. मले लय सुख आहे म्हणतात. हो बापा राजाचा राजवाडा नाही हा, राजाच्या राजवाड्यात काची कमी मले. राजवाडा साहेब हा, सुखी संसार राजवाड्यापेक्षा कमी असते का. सांगा ना भाऊ वहिनी तुम्ही, या बाईले तर फक्त पैसाच पाहिजे. मोठं घर पैसा, तिला कायच वाटते अहो पैशावाले. काही कामाची गोट नाही. त्याचं काम सारं बिघडेलच असते. मी एवढा साजरा एवढा सज्जन एवढा चांगला भेटलो, मला काही मोलच नाही ना तुले. पैसा 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 करत राहते निरा. अहो एका दिवशी घर बांधतो मी तर. आव मग बांधा ना. एका दिवशी तर मी ते वाटच तर पाहून राहिले की कोणता दिवस निघते तो. एका दिवशी बांधतो एका दिवशी बांधतो. मी असे लोक तरी तो दिवस उगवला की झालं तुमचा. नाही तर बस मी वाटच पाहिन की कोई निघते माय तो दिवस, ज्या दिवशी एका दिवशी मानवरा घर बांधते. काही बांधतात काय सांगा गोष्टी ह्या ऐकून. कौल फेरणं नाही झालं, आयुष्य गेलं पण या माणसाच्यानं. आणि मोठा म्हणते मी एका दिवशी घर बांधतो. जाऊ दे ना माय, मग बरोबर आहे मादेराचं. बांधतातच ते एका दिवशी घर बांधतात, पण ते मुद्दामून बांधत नाही. काळजी आहे ना. बरोबर वहिनी, मी काऊन बांधत नाही घर, या बाईला काही समजतच नाही ना. अव मॅट बक्षेचे तू लग्न करून कुठे आलती. हा सांग ना, लग्न करून याच घरात आलती ना. हो म्हणजे पण त्याचा काय संबंध. सांगा हाय का डॉक्स. अव तू लग्न करून पहिल्यांदा या घरात आली. आपला राम्या पहिल्यांदा या घरात झाला ना. आ आपली पोरगी, तिचा जन्म कोणत्या घरात झाला. याच घरात झाला ना. लेकरं लहानाचे मोठे याच घरात झाले ना. हा माय माय बाप अतिच होते ना. हा किती साऱ्या आठवणी आहेत या घरात. हा आणि म्हणतो की ते इटीच्या घरासाठी मी एवढं मोठं आठवणीचं माहेर घर मला मोडून टाकू. हा अहो हे घर नाही, मला आठवणीचा साठा आहे. हा तुले लग्न करून यास्त घरात आणलं होतं मी. तो बापाने यास्त घर पाहिलं तर तळाल उड्या मारे तो बाप. हा लय साजरं भेटलो, लय साजरं भेटलो. हा सारे मंडप भर छातीत आणून हिंडे ना तुला बाप.
लय पोरगी सुखात पडली आणि पा पोरगी आता याच घराच्या नावानं बोट मोडती. काहीच काही नका लावली रा, कुकडच्या कुकडच लावते हा माणूस तर. काही बी आता मग त्या काळात मा बापानं दिलं मग काय याच घरात मरू का मी? हं? हे तो काही लावलं खिशात नाही दमडीन काय काय कारण सांगते कोंबडी. जाऊ दे वा, बरोबर आहे द्यायचं, बरोबर आहे हो तुमचं. आवा ते म्हणतात ते बरोबर आहे ना. सतूबाई तुम्ही बी काली होले हो नका लावणी रा. तुम्ही तर तुमच्या देराचीच बाजू घेता. तेच बरोबर आहे नाही. चांगलं आहे, बरं आहे. बसा देरण भाऊजाई गोष्टी करत. चहा आण तुम्ही. चहा करतो ना. नाही मग माय बाई चहा घी नाही करा लागत. चहा घाल करायला लागते. मी कुठची का पाहुणी ना हो का? चहा नाही करा लागत नाही. जातो मी मा घरी. अहो बसा हो वहिनी, तुमच्या निमित्तानं मले तरी बैठीन शिंगल भरच्या. बसा करू जाय करच्या. साजरा करतो तर वहिनीला गोड चहा घ्यायची सवय आहे. दूध टाकतो साजरं. झाले का बाई भांडे? हो, काम म्हणजे मला पटकन होते. असेच नाही मी 10-15 घरची कामं करत. मग काय तर 2 घंट्यात मी वापस जाते घरी. माझे काम खूप फास्ट आहेत. मी फास्ट काम करते ना. बरं आहे ना साजरे. माय बाई 10-15 घरी हा का लागेल तुम्ही? मग या गावात का समजायच्या घरी बाई लावतात का भांडायला? आमच्या गावात नाहीत बाई लावत, घरीच घासतात साऱ्या जणी. गाव हे राहते आमच्या इकडे सगळी जण लावतात. मग आता शहर सारखंच आहे ना आमचं. मग काय तर मोठ्या लोकांच्या घरी लावतातच. तुम्ही कोणत्या गावचे मग? आम्ही वाशिमचं. कसं का बापा बापा लय दूर हा मग. हो 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 बाय लाईना बाईची आई व्हा तुम्ही नाही. हो 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 आलं ध्यानात. रश्मी बाईची आई व्हा ना तुम्ही. हो रश्मीची आई हवी. हो ना हो ना. चांगला आहे. बरं झालं रश्मीबाईले नॉर्मल झाली डिलिव्हरी. हो मी तर म्हणून येईल हमेशा. हे पा नाही तर विचारलं तुमच्या पोरीने. मी तर जाता येता म्हणू बाई रश्मीबाई तुमची नॉर्मलच डिलिव्हरी होती. त्या म्हणती मले तुम्हाला कसं माहित? मी म्हणू मी ओळखतो बरोबर. शिक्षण शेन्स राहते ना माणसाला एखाद्या. मला लय आहे. मला बातच कोयती. हो मला हे बी कोयती पोरगा आहे का पोरगी होते तर. पण मी सांगत नाही. लोक उगाच आपल्याला मग विचार येतात. मी सांगत नाही ना मी मला कोयती. मला वाटेच रश्मीली पोरगी होती म्हणून. त्या म्हणले होते 1-2दा तिच्या सासूले. पण तिची सासू बनली नाही आहे. लयच कडबडाची बाई आहे. ऐकत नाही की मला म्हणे तो आता देवाची नातू आहेस म्हणे. तुला काय माहित म्हणे. म्हणे तुला एवढं कळते का म्हणे. म्हटलं हो मला कळते. ऐकणारे ऐकतात म्हणलं, नाही ऐकणारे नाही ऐकत. त्या सांगलं होतं रश्मीच्या सासूले. रश्मीची सासू लय कंजूस. हो लय चिकट बाई आहे. लय चिकट. 1 रुपया कोणाला सोडत नाही. माझ्या भाजीवाल्या जर भाजी घेतली ना 1 रुपया जरी त्याच्या अंगावर राहिला तरी म्हणते 1 रुपया वापस दे मारायला. नाही तर पुढच्या बारीनं भाजीच्या बाबती काटून घेते त्याच्या जोडचा. म्हणते मागच्या बाजचा 1 रुपया राहिला ना. एवढी कंजूस बाई आहे ते. दिसते एवढ्या मोठ्या लोकांच्या घरची. भलती कंजूस. पाव बाई मग कंजूशी केली म्हणून एवढं मोठं कमावलं. तोंडाची गोठ आहे का एवढं कमावलं? मग कंजूशी केली हिपाजतीनं संसार केला 1-1 रुपया वाचवला म्हणून एवढं मोठं दिसते. हो मग काय तर मग काय मी हमेशा म्हणतो रश्मीची आई मी हमेशा म्हणतो की बाई या बाई सारखी हिताची तर बाईच नाही. एवढं बाईने हित केलं तर असं मागं दिसते बंगला गाडी फॅक्टऱ्या. मग काय तर सुनायले नाही इतकं हित. तेवढं त्या बाईले हित आहे. तुमच्याच वाणी मला बी कळते ना. हित केलं म्हणूनच मागं पडलं. मग काय तर आपल्याला का कळत नाही काय ते बाई कंजूस आहेत म्हणूनच हे काय काय उद्यमान त्या बाईच्या हाताखाली काही उरते काय. त्या बाईला हिताना जपून संसार केला त्या बाईनं. तेवढा सुना नाहीत करत. सुना नाहीत पाय हिसपिस दारात काही आलं केले की हजरच असतात घ्यायले. तुमची पोरगी नाही हे मोठी. हे मोहिनी बाई काही असो पेटीकोट वाला यो ब्लाऊज वाला यो बांगडा वाला यो काही यो घेतेच नाही बाई. काय करते काय सांग. झाले का तुमच्या आजूबाजूचे सारे घरचे भांडे घासून झाले का? मग चला घरी नाही जा मग माझ्या घरी अंधार होते ना. मग मग काय तर चालली मी नाही तर काय तर बातच आता दिवस लहान आहे ना. हिवाळ्याचा दिवस लहान राहते तर बातच अंधार पडते. जा तुम्ही आता या बघारात स्कूटीच घेतो ना इकत. आता मला पैसे भेटले सगळ्याच्या घरचे की देतच नाही मला हसबंडले. माझ्या हसबंडले पैसे दिले नाहीत की माझे पैसे जमा होतात. आणि लागे मग मी त्याच्यात स्कूटी घेऊन टाकतो एक. कमाल आहे माझ्या बाईची. बटर बटर वटर वटर हसबंडले हसबंड व्हायचं. दरवाजा घे जा बाई ओढून.
हो 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 हो, नाही भाऊ आले हे मग राहू देतो. साहेब आले साहेब. लाईनी साहेब. आले का जवळ बा. तुमची ती बॅग चुकून बॅग नेलती ना माहिती लॅपटॉपची. हो ते थोडस त्याचं काम आलं होतं म्हणून दुरुस्तीला दिली मी ते माझ्या मित्राकडेच आहे. हा सकून तुमच्या हातात होती मा ध्यान आहे आता आणली नाही म्हणून पुसलं. मनुबाई मनुबाई. अरे आई मनुबाई गेल्या का? हो गेली ते बाई आताच गेली. हो बाई गेली ते कोण काय राहिले का ते भांडे? ते तर म्हणे झालं म्हणे. नाही भांडे झाले तिले म्हणत होती की उद्या जर शिगुशीर आहे लय जेते निरा 10 वाजता येते सकून. 10 वाजता भांडे तरी निघतात का नाश्त्याचे याचेच होतात. तिले म्हटलं 12 साडेबाराला येत जाय म्हणजे स्वयंपाकाचे काही जेवणाचे निघतात ते लोक. हा 10 वाजताच येते निरा काय आपले भांडे निघत नाहीत आणि मग घासून जाते आणि दिवसभर मग आम्हाला घासा लागतात. मग काय फायदा म्हणून तिले म्हणत होती की जर उशीर आहे जो आमच्या घरी तिकडचे घासत घासत ये म्हणून. अं, बाय बाई. बाई काही ढंगाची नाही मोहिनी. या अशा बायाच्या जास्त नादी लागू नये. ह्या बाया भल्ल्या तोंड चाट्या राहतात बरं. नाही आता तुला असं वाटेन की लागे माय 2 दिवस झाले लावली नाही तर आई अशी म्हणते. तशी नाही म्हणत मी. लाव एका परी तुमचं घर एवढं मोठं आहे सारी बरोबरी आहे तर तुम्ही लावायला पाहिजे कामाले बाया. तसं काही नाही पण त्यातले गोट सांगतो. या बायाले ना कामाशी कामच ठेवा. जास्त घरात लुडबुड ठेवू नाही आणि जास्त हे करू नये. हा बाया तोंड चाट्या राहतात ह्या. आता काही काही साजऱ्या राहतात सगळ्यालेच नाही म्हणत आपण. काही काही साजरे असतात पण काही काही अशा हे काही कामाची बाई नाही. मनुबाई मनुबाई तुलाच लय पटली माय बाई दुसरी नाही का कोणती? दुसरी बाई असून तर लावणं दिले भली चबरी बाई आहे निरा. काऊन बाई काही म्हटलं का तिनं? बिचारा आई भांडेवालीच तर भेटत नाही. माझ्या घरी लावलीच तर नाही अजून आम्ही तुला तर माहित आहे एकदा बाई नाही लावली. करतो आम्ही घरच्या घरीच पण आता पाहिलं ना मिळच नाही येऊन राहिला म्हणून लावली नाही तर मीच कुठे लावतो बाई. इतके दिवस नाही लावली ना तस काय लावत होती. काही म्हटलं का त्या बाईनं? नाही लाव ना एका परी पण सांगू राहील तुला त्यातली गोट. हा जरस कळकच राव या बाई संग हे अशी बाई आहे म्हणून. एखादी चांगली असली तर न्यारी गोट. काही काही चांगले असतात काही काही दुनियाभराच्या चबऱ्या असतात. अच्छी गोट तीन तच्ची गोट ती. जाऊ दे काम आहे आपलं घे भागोल. हो माय आता रश्मीची होती असल्याच्यानं सारं एकच झालं ना माय आता. आता मी म्हणतो का मोहिनी आता हे परत दिवशी लस द्यायला नेलं बाईले आणि हे झालं की मग काही काम नाही मग मी नेऊ शकतो रश्मीला घरी तसं. पण नाही बाई पाण्यात घालू म्हणतात ना आई होतीच. नाही ना मा आता पाण्यात घालतो ना आम्ही. काही होतीस काय सारं. काल त्याला भावाचाही फोन आलता राजकुमारचा. तुझी भाऊजही बोलली माय बाई. ते म्हणे आपल्या घरी करू आपल्या घरी करू म्हणे बारशाचा कार्यक्रम. आई बारशाचा कार्यक्रम करणं घरी पण नंतर करणं मग आनंदा खुशीचा कसा केलता 6 महिन्यात झाल्यावर. लेकरे जरा टाटर होतात आणि बाईची अंगात जरासं घेते रश्मीले जरासं कसं चांगली होते जशी ते. हा आणि आता 12व्या दिवशी काय मोठा कार्यक्रम करायला लागते. 12व्या दिवशी शॉर्टकट मध्ये घरच्या घरी नाव ठेवून घेऊ आणि मग नंतर करा नाही का पण तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे चांगला तर. तसं म्हणतं का? वहिनी वहिनी चहा करता का? माय सांग जवळ बा आले ध्यानही नाही बसली ती बोल. चाल माय तिला चहा करून देतो. तू कर तू काय करून राहील तिथं मी देतो पाहुणे चहा करून.